तर या ठिकाणी आपण ह्या कागदावर दगड टाकत आहे. तुम्हाला समजत आहे की ही किती कागद स्ट्रॉंग आहे आणि आपल्या खाल्ल्या पिकाला किती महत्वाचा कागद आहे ती तुम्हाला कळलेलं आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपण आज एका ठिकाणी अशा शेतकऱ्याची व्हिजिट घेतलेली आहे. ती या ठिकाणचे प्रगतशील शेतकरी आहेत आणि त्यांनी त्यांच्या रानात भरपूर वेगळा प्रयोग केलेला आहे. तर त्यांचं ह्या प्रयोगाचं उद्दिष्ट काय आहे आणि नेमकं त्यांनी हे प्रयोग केलाय त्यांना किती खर्च आला, तर ते आजच्या व्हिडिओमधून आपण तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर सगळ्यात आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या. नमस्कार. नमस्कार. मी वैभव धनाजी वाघ, राहणार लवंग, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. तर तुम्ही आता स्ट्रक्चर उभा केलंय. या स्ट्रक्चर मागचं तुमचं मेन उद्दिष्ट कुठलं आहे? याच्यामध्ये मेन उद्दिष्ट आहे माझं की कमी खर्चात जास्त नफा करायचा मला. त्यासाठी मी हे स्ट्रक्चर उभा केलेलं आहे. तर तुम्ही स्ट्रक्चर मध्ये आता सुरुवातीला हे नेमकं कुठलं पीक घेतलेलं आहे स्ट्रक्चर मध्ये? माझं मुख्य पीक आहे ते पपईचं आहे. त्याच्यामध्ये मी मिरचीची लागवड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन पपईचं मी आंतरपीक यात तिसरं घेणार आहे, ती म्हणजे कोथिंबीरचं पीक घेणार आहे मी त्याच्यामध्ये. आता मिरची बद्दलचा तुमचा थोडासा अनुभव सांगा. म्हणजे तुम्ही मिरची ह्याच्या आधी कधी लावली होती का? नेमकं स्ट्रक्चर उभा करायचं तुमचं त्यामागचं काय कारण आहे? मी प्रामुख्याने 2015 पासून शेती करतोय. मी पूर्ण तरकारीत म्हणजे मला आवड होती तरकारी शेतीची पूर्णपणे. त्यामध्ये सगळ्यात माझं आवडतं पीक म्हणलं तर याकानी मिरची आहे. मी 1 वर्ष मिरची लावलेली 3 वर्षापूर्वी. त्याच्यामध्ये एका एकरामध्ये मी सगळ्यात जास्त विक्रमी उत्पादन घेतलेलं. 1 जूनला मी लागवड केलेली मिरची या पिकाची. त्याच्यामध्ये माझी मिरची 28 टन 700 किलो एकरी मी मिरची उत्पादन काढलेलं आहे. त्याच्यामुळे मला मिरची हे पहिल्यापासून खूप पीक आवडतं. त्यामध्ये मला ते काय करायचं, कोणत्या वेळेस कोणता डोस द्यायचा आहे ते सगळ्याच ज्ञान असल्यामुळे मी मिरची पिकाची कायम निवड केलेली आहे. हा, तर ह्यांनी या ठिकाणी मिरचीची लागवड केलेली आहे. ह्यांना थोडासा मिरचीचा अनुभव आहे भरपूर पहिला, हे सांगत आहेत. तर ह्यांना मल्चिंग पेपरवर तुम्ही बघू शकता, मल्चिंग पेपरवर मिरची लावलेली आहे. कारण मल्चिंग पेपरवर मिरची लावलीच पाहिजे. त्यांना थोडासा बेसल डोस टाकला आहे आणि मल्चिंग पेपरवर मिरची लावलेली आहे. तर माझं असं म्हणणं आहे शेतकऱ्यांना की मल्चिंग पेपरवर मिरची लावली पाहिजे ती. कारण मल्चिंग पेपरवर मिरची नाही लावली तर तुमची मिरची रोगाला बळी जाणार, ती व्यवस्थित वाढ होणार नाही. आपण जर खालनं जर खाजगी देत असतो, मल्चिंग पेपर जर नसेल तर तरी मिरची आपली रोगाला बळी जाऊ शकते. तर ह्यांना या ठिकाणी मल्चिंग पेपर टाकून व्यवस्थापन व्यवस्थित केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर ह्यांना आपण विचारू की हे बेड किती फुटात सोडलेले आहेत ह्यांनी? मी सगळ्यात पहिल्यांदा पपईमधील अंतर 8x7 एवढं घेतलेलं आहे आणि प्रत्येक मिरचीचा पण बेडमधील अंतर 8x8 एवढंच ठेवलेलं आहे. तर आता मार्केटमध्ये भरपूर व्हरायटी येते. शेतकरी कन्फ्युज होते की व्हरायटी कुठली लावायची मिरचीचं जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या आपल्या खिशाला परवडणारी व्हरायटी पाहिजे ती. तर तुम्हाला व्हरायटी निवडताना तुम्हाला कुठली व्हरायटी निवडली तुम्ही या ठिकाणी? माझे एक मित्र आहेत टेंभुर्णीमध्ये, त्यांचं औषधाचं दुकान आहे. त्यांनी मला सजेस्ट केलं होतं की तुम्ही उन्हाळी मिरची करताय तर वैभव एक वेळा तुम्ही नामधारची 2132 ही व्हरायटी आहे, तुम्ही एक वेळा अवश्य जरूर करून बघा. ही उन्हाला सगळ्यात कमी बळी पडणारी मिरची आहे. त्यामुळे आणि उत्पादन सुद्धा आहे ना भरपूर आहे त्याचं. त्याच्यामुळे मी ह्या वर्षी या 2132 नामधारी ही या ठिकाणी व्हरायटी निवडलेली आहे. नामदारी व्हरायटी निवडली. आता स्ट्रक्चरला किती खर्च झालाय ते बी आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ स्किप केलं तर तुम्हाला माहिती अपूर्ण भेटेल. परत नंतर शेतकऱ्याचं कॉल एसएमएस येतात. आपण व्हिडिओच्या माध्यमातून सगळं सांगणार आहे की स्ट्रक्चरला खर्च किती येतो, भरपूर काय शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आजच्या व्हिडिओमधून. तर पपईची व्हरायटी कुठली निवडली तुम्ही या ठिकाणी? मी 15 नंबर पपई 15 नंबर व्हरायटी निवडली पपईची. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पपई लावतोय. त्याच्या अगोदर केळी लावलेले भरपूर वेळा. पपईची निवड या वेळेस पहिल्यांदाच केलेली आहे. आता काय झाले बरं का, आता आपण प्रत्येक वेळेस पिकं लावतो. पिकं लावायचं आपल्या हातात आहे. आता वातावरणाचं आपल्या हातात नाही, मार्केटच्या हातात नाही. तर या ठिकाणी या शेतकऱ्याने वातावरणावर टेम्परेचरवर मात केलेली आहे. तर त्यांना त्यांच्या डोक्यात कसं काय आलं नेमकं की ही वातावरणावर मात करायची, नेमकं स्ट्रक्चर उभा करायचं, नेमकं डोक्यात कसं काय त्यांच्या आलं? त्यांना मी विचारतो की नेमकं काय तुमचं उद्दिष्ट काय आहे मागचं? की मी जेव्हा पहिल्या स्टार्टला तुम्हाला जसं सांगितलं की मी मिरचीच्या पिकाच्या त्या ठिकाणी 28 टन 700 किलोचे हे केलेलं उत्पादन घेतलेलं. त्यावेळेस मी 1 जूनला त्याची लागवड केली. पावसाळी हंगाम असल्यामुळे त्याचं वातावरण पण चांगलं होतं आणि मी मिरची पण भरपूर चांगली आणलेली, त्यामुळे मला तेवढं उत्पादन निघालेलं.
मी एक दिवशी आमच्या मामा आहेत आप्पासाहेब मगर यांच्या ठिकाणी गावी गेलो असताना त्यांचे डाळिंबीचे प्रगतशील शेतकरी आहेत ते त्यांचे वरून क्रॉप कव्हर हा टाकलेला त्यांच्या तिथं त्या क्रॉप कव्हरच्या खाली मी बघितलं की 10-20 मिरचीची झाडं होती. त्यावेळेस मी त्याला बघितलं की उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्याची चांगली व्यवस्थित सेटिंग झालेली की एक वेळेस त्यानंतर परत मी मिरची लावलेली उन्हाळी मिरची केलेली त्यावेळेस माझ्या उडीद मिरचीला कमीत कमी 6 ते 7 टन फक्त मिरची निघली होती. त्यावेळेस ठरवलं होतं की मी याच्यावरती काहीतरी करावं लागणार मग त्यावेळेस मी तिथं बघितलं होतं की क्रॉप कव्हरच्या खाली जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं फक्त ऊन घेऊ शकतो आपण कमीत कमी म्हणजे आपल्या मिरची पिकाला एक 36-37 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेलं तर आपोआप मिरचीच्या पिकाची ही कळी गळून पडते ते राहत नाही. मग त्याच्यावरती काय करावं लागेल तर हे एक डोकं चाललं माझं त्यांना विचारलं की आपण काय करू शकतो ते रोपाची बघितली मी स्वतः डोळ्यानं बघितलेलं की 10-20 रोपं होती तर घरी खायसाठी लावलेली त्यांनी तर त्याच्या अजिबात सुद्धा फुलगळ झाली नव्हती. मग त्याच्यावर मी म्हणलं की आपण ही प्रयोग आपल्या शेतीत केला पाहिजे. तर ह्या प्रयोगाचा ह्यांना भरपूर फायदा झालेला आहे म्हणजे माझ्या तर दृष्टिकोनात मी प्लॉटवर आलेलं बघितलं रोपाची कुठं मर नॉर्मली कुठं तर झालेली 1-2 कारण ती लावताना सुद्धा जर आपल्याकडून जर एकरामध्ये माझे फक्त 230 रोपं लावायला लागली होती नंतर परत फक्त कुठं तर एखादं रोप गेले पण लावताना जर चुका झाली आपल्या लेबर कडून तरी बी रोप जातं कारण की रोपाला टेम्परेचर मापात राहिलेलं आहे त्यामुळं आता बरेच ठिकाणी शेतकरी काय म्हणणार की स्ट्रक्चरचा खर्च किती आहे काय आहे स्ट्रक्चरचा खर्च मी तुम्हाला सांगतो तर परवडेल का आपल्या खिशाला का परवडणार नाही आपल्या खिशाला तुम्हाला जर टेम्परेचर मापात नसलं तर तुम्हाला ह्याच्या फवारणी किती करायला लागणार तुमचं जे रोप आहे हे मिरचीचं ते रोगाला बळी जाणार किंवा पपई असू रोगाला बळी जाणार फवारणी जास्त घ्याव्या लागणार. तर आपण आता काय करू मेन मुद्द्याकडे वळू की स्ट्रक्चरचा नेमका खर्च किती आहे तर आपण आता या स्ट्रक्चरला साहित्य काय काय लागतं ते ह्यांना विचारू. आपलं साहित्य म्हणजे आपण जर आपल्याकडे स्वतःकडे पहिलं जर या ठिकाणी स्टेजिंगचे सामान असेल तर सगळ्यात छान परत मला इथं लागलेला आहे ती एकरी 40 बांबू एक मी 100 असलं वासा आणलं जो एक वासा मला प्रति 60 रुपयाला बसला. एक टाटाची 60 किलो तार लागलेली आहे मला याचं अंतर आपलं 16 फुटावरती 16x25 या ठिकाणी मी एक घेरा घेतलेला आहे त्याच्यामुळं आपण 30 फुटावर सुद्धा घेऊ शकतो किंवा आपल्या ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने जर आपण ह्या हंगामात जर करत असेल तर वादळी वाऱ्यापासून वगैरे संरक्षण होण्यासाठी जेवढं जास्त करून जवळ घेता येईल एक कमीत कमी 25 ते 30 फुटावर तसं घेतलं तरी चालतं. तुम्हाला दाखवतो मी माझे मित्र आहेत माऊली बुटे आम्ही दोघांनी मिळून हे सगळं स्ट्रक्चर उभा केलेलं आहे. हे फक्त स्ट्रक्चर आम्ही दोघांनी मिळून 3 दिवसात उभा केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो की हे कशा पद्धतीने आम्ही उभं केलेलं. आता ही दगड आहे हा दगड जरी याच्यावरती टाकला हो का मी दगड टाकून दाखवतो तरी सुद्धा ही कापड फाटत नाही. तरी शेतकरी तुमच्या डोक्यात आलं का आता ह्यांनी इथं दगड टाकलेला आहे तर दगड टाकल्यानंतर कापड वगैरे काय सुद्धा फाटलेलं नाही म्हणजे ह्याच्यामध्ये किती म्हणजे म्हणजे जास्त मला काय म्हणायचं आहे की कागद जास्त हलका नाही ह्याचं म्हणजे टेम्परेचर मापात करतंय ती करतंय आणि म्हणजे शेतकऱ्याला 1-2-3 वर्ष जाण्याचा बी कागद आहे तर ही सगळं स्ट्रक्चर आहे ती 1 एकरसाठी ह्यांनी केलेलं आहे ती आपल्याकडून सांगायचं राहूनच गेलं या ठिकाणी आपण दगड टाकला तरी ह्याला काय झालेलं नाही म्हणजे तुमच्या डोक्यात आलं असेल की ही किती शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे. या ठिकाणी खर्चाचं म्हणलं तर मला मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की मला एक 40 बांबू 100 वासे एक टाटाची तार वापरली तर सगळ्यात जबरदस्त कारण टाटाची तार इतका तार कुठल्याच तारत राहत नाही त्यामुळे एक 60 किलो तार लागलेली आहे मला टाटाची 60 ते 70 किलो कारण मी पूर्ण चौकोन केलेला आहे आयताकार उभा आणि आडवा असं दोन्ही ठिकाणी बांधलेला आहे आम्ही. आणि ही जी दोरी आहे ती एक सूत म्हणून मिळतं सगळ्यात स्वस्त मिळतं हे बहुतेक 100 का 120 रुपये किलो आहे. मग मला कमीत कमी पूर्ण एकरासाठी एक 8 ते 10 किलो सूत लागलेला आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी बघितलं यांना सांगितलं की फक्त 2 जणांनी स्ट्रक्चर उभा केलेला आहे तर ह्या व्हिडिओ तुम्हाला एकच सांगायचंय प्रत्येक आपण व्हिडिओ सांगतो की दोस्त आपला असतील ती मळका असं पण जळका असू नये यांना दोघांनी स्टेजिंग उभा केलेला आहे तर शेतकऱ्यांना आपला जी खर्च शेती बाबतीचा असो लेबर बाबतीचा ते कसा कमी करता येईल ते बघितलं पाहिजे. तर आणि या ठिकाणी आम्ही बांधण्यासाठी फक्त लेबर लावलेली 3 लेबरने 2 दिवसात 2 दिवसात हे बांधून काढलेलं आहे सगळं. याच्यामध्ये गोटे दगड असो किंवा आपण गोटे टाकू शकता ही जे आज बांधलेलं आहे ते कायम 3 वर्षापर्यंत फक्त ही दोरी जर सोडून ठेवली आणि आपण उन्हाळा झाल्यानंतर परत गुंडाळून ठेवू शकता काय सुधारत नाही अडचण येत नाही. पुढल्या वेळेस बांधताना फक्त डायरेक्ट लेबर पूर्णपणे कमी लागणार तुम्हाला एका दिवसामध्ये अख्या 1 एकराची तर बांधून घेऊ शकता. तर आता ही उन्हाळी लागवड आहे तर तुमचं ह्या उन्हाळी लागवडीतून
टार्गेट किती आहे की टनाचं मिरची तुम्ही टार्गेट काय तर धरलं असेल ना? माझं ह्या उन्हाळी लागवडीमध्ये टार्गेट मी पावसाळी हंगामामध्ये टार्गेट काढलेलं 28 टनाचं. मी कमीत कमी 18 ते 20 टन टार्गेट ही 100% घेऊन चाललेलो आहे. तर ह्यांचं इथं खत व्यवस्थापन व्यवस्थित आहे. फवारणी प्लॉटवर आले मी बघितलं, फवारणी ही व्यवस्थित आहे, त्या मॅनेजमेंट व्यवस्थित आहे. वरनं त्यांना आता खाली तापमान जे रोपाला लागतंय ते व्यवस्थित भेटलेलं आहे. तरी मला शेतकऱ्यांना हे सांगायचं आहे की आपल्या रानात असं वेगळं प्रयोग केलेलं की नाही, शेतकरी आपल्या फायद्याचं पडते. तापमानावर आपण मात कशी केली पाहिजे ती तर तुम्हाला ते आजच्या व्हिडिओतून समजत आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जय जवान जय किसान.